प्रेमाने बोला। धन्य निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। आज तीर्थ व्रत नेम जे काय मनुष्य करत असेल ते फक्त आणि फक्त सुख शांती आणि समाधानासाठी करतो बाबांनो। परंतु सुख शोधता शोधता जीवन गेले वाया। सुख तर मिळालेच नाही परंतु सुकून गेली काया। आणि त्याचसाठी संतांनी मंतांनी पंतांनी ग्रंथांनी वेळोवेळी आम्हाला जागृत करत असताना सांगितलं की बाबा रे, सुखा लागी करीशी तळमळ, पंढरीशी जाय एक वेळ। आता इथे अंडरलाईन करा, एकच वेळ म्हटलेला आहे। असं म्हटलं का रोज जा, 15 दिवसाला जा, महिन्याला जा, नाही, पंढरीशी जाय एक वेळ। आता इथे सगळ्यात मोठा अध्यात्म लपले। एकच का म्हटलं हो? एकच वेळ म्हटलंय। एकच वेळ म्हणजे काय? आयुष्यात येऊन पंढरीशी जाई एक वेळ म्हणजे नेमकं पंढरपूर कोणतं सांगायचं आहे? तर ते पंढरपूर म्हणजे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। सूर्य चंद्र तारे आप तेज वायू पृथ्वी आकाश तुम्ही आम्ही किडे मुंगे जलचर भूचर उभयचर खेचर काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं। अर्थात हे सगळंच नव्हतं म्हणजे सोलापूर सुद्धा नव्हतं। मग पंढरीशी जाय एक वेळ जे म्हटलंय ना ते त्या पंढरपूरला जावा की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। आता त्या पंढरपूरला जायचं म्हणजे साधन पाहिजे आणि ते साधन खरं तर जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी सांगितलं की बाबा रे, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी। ते साधन म्हणजे सद्गुरूचं चरण आहे। ते सद्गुरूचं चरण पकडल्याच्या नंतर तुम्हाला एक असणारा खरं तर हरी कळेल, एक असणारा परमात्मा कळेल आणि ते एकच असणारं पंढरपूर कळेल। खरं तर संत महंत आणि ग्रंथ हे तुम्हाला देव कळालेला देव वाचण्यासाठी पाहण्यासाठी संत महंत येत असतात आणि सद्गुरू हा देव समजावून सांगत असतो, कळवून देत असतो। आणि तो सद्गुरू जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही। आणि म्हणून जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी जगाला ओरडून सांगितलं की बाबा रे, तुम्हाला जर सुखाची आणि समाधानाची प्राप्ती हवी असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपुला तो देव एक करुनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। आपुला तो देव, आपुला म्हटलंय, आमुचा तो देव असं नाही म्हटलं। आपुला म्हणजे संपूर्ण विश्वाचा। आपुला तो देव एक करुनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। किंवा माऊली म्हणतात, देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव कोटे काही। की देवाला रूप नाही, नाव नाही, गाव नाही, काहीच नाही। ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा, अखंडची सेवा करा त्याची। किंवा माऊलींनी हरिपाठामध्ये पण समजावलं की एक हरी आहे, एक हरी आत्मा जीव शिव समा। काय म्हटलं बघा, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमा न गाली मन। एक हरी आणि त्याचाच अंश आत्मा म्हणजे हे दोन्ही एकच आहेत। फक्त मायोपाधिक शरीरामध्ये अडकल्यामुळं त्याची अवस्था अशी झाली की 83,99,999 योनी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। पुन्हा पुन्हा त्याला जन्म मरणाचा फेरा फिरावा लागतोय। आणि त्यासाठी एकच उपाय आहे, आध्यात्मिक गुरुला शरण जा आणि तिथे शरण गेल्यानंतर पंढरीशी जाय एक वेळ। एक वेळच तुला शरण जायचं आहे, पंढरीशी जाय एक वेळ। पंढरपूर म्हणजे ते जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। तिथे शरण जाण्यासाठी तुम्हाला सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे। आणि तिथे शरण गेल्यानंतर म्हणून म्हटलंय की पंढरीशी जाय एक वेळ। काय? सुखा करीशी तळमळ, पंढरीशी जाय एक वेळ। सुख जर पाहिजे असेल, समाधान जर पाहिजे असेल तर सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक व्हा।
आणि एकाचा उल्लेख करत असताना, एका परमात्म्याचा एकच ईश्वर आहे याचा उल्लेख करत असताना, खरं तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटले की हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. सर्वात प्रथम हरीची या दासा म्हटले. हरीचा दास आम्हाला व्हावं लागेल, तेव्हाच तुमचा भाव तसा बनेल की दाही दिशेत तुम्हाला हरी दिसेल. हरीची या दासा काय म्हटले? हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. म्हणजे तुमचा भाव तसा निर्माण होईल, पहिला हरीचा दास तरी हो. म्हणून तुकोबाराय म्हटले की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी स्वान शकुरे बापुडे. अहो, तुम्हाला जन्माला येऊन दास विठ्ठलाचे होता आलं नाही तर स्वान शकुरे बापुडे, की तुमच्यापेक्षा डुक्कर आणि कुत्रे सुद्धा बरे आहेत असं जगतवंदे तुकोबाराय म्हणताय. कारण दास विठ्ठलाचं जर मनुष्य जन्माला येऊन होता येत नसेल तर तीच अवस्था तुमची आहे. तुमच्यापेक्षा डुक्कर आणि कुत्रे सुद्धा बरे आहेत असं जगद्गुरू म्हणतायत. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तोच शुभ संदेश एकाचा देताना गुरु नानक देवजी म्हणाले, अव्वल अलाह नूर उपाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे. कोण वेगळं वेगळं आहे? सगळ्या विश्वामध्ये चालवणारा एक प्रभू परमात्मा आहे आणि तुम्ही आम्ही सगळे एकाचीच लेकरं आहोत. एवढंच नव्हे तर मोहम्मद पैगंबरजी सुद्धा म्हणाले, ये सबक है किताबे हिदा का, अरे मखलूक सारी कुनबा खुदा का. की संपूर्ण विश्व एका अल्लाचा आहे. म्हणून म्हटलं जातं की ला इलाही इल्लल्लाह, म्हणजे अल्लाह हा एकच आहे आणि तो सर्वांमध्ये स्थापित आहे, मौजूद आहे, सगळ्यांमध्ये सगळ्यांना चालवत आहे, पाना फुलामध्ये आहे, रानावनामध्ये आहे आणि सर्व कणाकणामध्ये आहे. आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, तुम्ही येशू ख्रिस्त येशूजींना जर घेतलं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की गॉड इज वन, ही प्रेझेंट एव्हरीवेअर. गॉड हा एक आहे, एक परमात्मा आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी हजर आहे. एवढंच नव्हे तर साईबाबा सुद्धा म्हणाले, सबका मालिक एक. आता आम्ही कधी चिंतनच केलं नाही की त्यावेळचे तेव्हाचे सद्गुरू साईबाबा त्यांनी जगाला ओरडून सांगितलं की बाबा रे, त्या एकाला जाना, कारण तो सर्वांचा मालक एकच आहे. तो सूर्य जो प्रकाश देतोय तो हिंदूंना वेगळा, ख्रिश्चनांना वेगळा किंवा शूद्रांना वेगळा असं काय देत नाही. तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो. म्हणून सबका मालिक एक. जर आपलं बोट कापलं, हिंदूंचं, मुसलमानाचं, ख्रिश्चनांचं, शूद्र लोकांचं, कोणाचंही बोट कापा, रक्त लालच निघतं. म्हणून सबका मालिक एक. आणि आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन देते की बाबांनो, आजपर्यंत आजोबा पंजोबापासून म्हणत आलात की सबका मालिक एक, पण आम्ही आज सांगतोय पहिले उसको देख, पहिले उसको देख. म्हणून आज संपूर्ण जगामध्ये तोच शुभ संदेश देत असताना निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला संदेश देत आहेत की एकाला जाना, एकाला माना आणि एक व्हा. की एक परमात्मा आहे, तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणताय ना मुखाने, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. मग एक असणारा परमात्मा जाणून घ्या. कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, असा परमात्मा व्याप्त असणारा मला प्राप्त करायचा आहे. आणि अशी जर तहान भूक निर्माण झाली असेल तर आज
संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी त्या ईश्वराला जाणून देण्याचं महान कार्य करत आहेत. म्हणून जाता जाता संत निरंकारी मिशनची ओळखच तुम्हाला सांगतो बाबांनो, की संत निरंकारी मिशन काही कोणता पंथ नाही आहे, संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाही आहे, तसेच संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदायसुद्धा नाही आहे. तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे. त्या विचारधारेद्वारे एका प्रभू परमात्म्याची निर्गुण निराकाराची, जो अभेद आहे, अचेद आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे, ज्याला आदी मध्य अंत रहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं, अशा देवाची निर्गुण निराकाराची साक्षात ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करत आहे. संत निरंकारी मिशन तुम्हाला ब्रह्मज्ञान देतं आणि अंधारातून प्रकाशाकडे नेतं. संत निरंकारी मिशन तुम्हाला ब्रह्मज्ञान देऊन देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे नेतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अंधारामध्ये भक्ती करत असतो, म्हणून संत निरंकारी मिशन तो ब्रह्मज्ञानाचा प्रकाश देतं आणि खऱ्या अर्थानं अज्ञानी मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतं. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.